नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण एव्हरेज व्हॅल्यू ऑफ एन एसी अल्टरनेटिंग करंटची एव्हरेज व्हॅल्यू काय असेल ते कॅल्क्युलेट करणार आहोत। एव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सगळ्या संख्येची बेरीज डिवाइडेड बाय किती संख्या आहे ते करतो। मग त्यासाठी अल्टरनेटिंग करंट पॉझिटिव्ह अल्टरनेटिंग करंट निगेटिव्ह ह्या दोघांना जर आपण ऍड केलं तर त्याचा आन्सर त्या ठिकाणी म्हणजे +2 एंपियर -2 एंपियर ओव्हरऑल आन्सर जे असणार आहे ते 0 येईल। म्हणून एव्हरेज कॅल्क्युलेट करत असताना आपण जो टाइम पिरियड कन्सिडर करणार आहोत तो t/2 म्हणजे 0 to t/2। आता ते कसं कॅल्क्युलेट केलं जाईल बघा। देअरफॉर I average is equal to I dt याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल, कारण त्या टाइम पिरियड मध्ये 0 to t/2 डिवाइडेड बाय t/2 इज इक्वल टू हेच कसं लिहिता येईल। हे इथं डिवाइड आहे म्हणजे ते उलटून गुणिले होईल 2/t इंटिग्रेशन 0 to t/2 I dt। आता I ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे I0 sin ओमेगा t, ती इथं पुट करूया 2/t इंटिग्रेशन 0 to t/2 I0 sin ओमेगा t into dt। I0 जे आहे ते मॅक्सिमम EMF आहे किंवा मॅक्सिमम करंट आहे आणि त्याच्या वरती तर करंट वाढणार नाही, म्हणून त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया 2I0 डिवाइडेड बाय t इंटिग्रेशन 0 to t/2 sin ओमेगा t into dt। आता साइनचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे आणि ते आहे मायनस कॉस, म्हणून इथं आपण असं लिहूया इज इक्वल टू 2I0 डिवाइडेड बाय t इंटू ब्रॅकेट साइनचं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस ओमेगा t। ओमेगा टी चं जे इंटिग्रेशन आहे ते आपण काय लिहिता येईल 1/ओमेगा इंटू 0 to t/2। ओके, आता एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर लिमिट आपण पुट करूया। त्याच्या अगोदर ओमेगा जो आहे तो आपण या ब्रॅकेटच्या बाहेर काढू, म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल I average is equal to 2I0 डिवाइडेड बाय ओमेगा t इंटू ब्रॅकेट हे मायनस जे आहे तेही आपण बाहेर घेऊ, मायनस बाहेर घेतलं आतमध्ये काय राहतंय कॉस ओमेगा t लिमिट 0 to t/2। एकदा अप्पर लिमिट एकदा लोअर लिमिट पुट करून घेऊया -2I0 डिवाइडेड बाय ओमेगा बद्दल आपल्याला 2π/t पुट करता येईल आणि हे t जसंच्या तसं इनटू ब्रॅकेट एकदा अप्पर लिमिट कॉस ओमेगा बद्दल परत 2π/t इंटू या t बद्दल काय लिहायचं आपल्याला t/2 मायनस लोअर लिमिट कॉस ओमेगा बद्दल 2π/t इंटू त्या t बद्दल 0 पुट केलं इज इक्वल टू इथं t ला t कॅन्सल 2 ला 2 कॅन्सल -I0/π इंटू ब्रॅकेट इथं 2 ला 2 कॅन्सल t ला t कॅन्सल राहिलं काय बघा cos π मायनस cos 2π/t इंटू 0। याला 0 न मल्टिप्लाय केलं की आन्सर 0च भेटेल, म्हणून या ठिकाणी आलं cos 0 इज इक्वल टू -I0/π इंटू cos π ची जी व्हॅल्यू असते ती -1 आणि cos 0 जो आहे तो +1, म्हणून -1 -1 इज इक्वल टू आता हे -1 हे -1 म्हणजे किती झालं -2। ओके, इज इक्वल टू आता हे मायनस या बाजूला आलं म्हणजे प्लस होईल, म्हणजे 2I0 डिवाइडेड बाय π हे झालं काय I एव्हरेज ची व्हॅल्यू। आता या ठिकाणी पाय ची व्हॅल्यू जर आपण पुट केली आणि त्याला जर त्या ठिकाणी 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला I एव्हरेज ची व्हॅल्यू भेटेल I एव्हरेज इज इक्वल टू 0.6369 इंटू I0, म्हणजे एवढी जी असणार आहे ती एव्हरेज करंटची अल्टरनेटिंग करंट जो आहे त्याची व्हॅल्यू असणार आहे। ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।